रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे कला अकादमीच्या संकुलाच्या उद्घाटनाच्या संदर्भात आणि लोगोच्या अनावरणाच्या संदर्भात आज माननीय मंत्री महोदयांनी आपल्या सर्वांना इथे निमंत्रित केलं आहे. आपण सगळे आला त्याबद्दल आभार. आणि मी आता माननीय मंत्री महोदयांना विनंती करते लोगोचं अनावरण. सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये आपली असलेली नाट्यगृह ही आपली संपदा आहे आणि मुंबईतील मध्यवर्ती भागी असलेलं नाट्यगृह रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे कला अकादमी ही गेले काही महिने दुरुस्तीचं अतिशय आणि सुशोभीकरण, केवळ दुरुस्ती नाही आहे, ती वास्तू नव्याने जी होते ही मुंबईचं वैभव दिसावं अशी सुंदर वास्तू आणि असं सुंदर नाट्यगृह याचं उद्घाटन आनंद होतं सांगायला की 28 तारखेला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, स्वाभाविक आमच्या खात्यातर्फे आणि माननीय मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी आणि प्रोटोकॉल प्रमाणे जे काही अपेक्षित आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम 28 तारखेला होतोय. नाट्य, कला, संगीत क्षेत्रातील रसिक आणि कलाकार, नाटककार आणि जनसामान्य मुंबईकर दोघेही वाट पाहत होते की रवींद्र नाट्य कधी उघडेल, पु ल देशपांडे अकादमी कधी उघडेल. अतिशय नव्या अशी सुशोभित अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन 28 तारखेला होणार आहे. आणि या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये त्या संकुलात रवींद्र नाट्य मंदिर चांगल्या खुर्च्यांपासून उत्तम ध्वनी व्यवस्था, नाट्यसृष्टीला आवश्यक असलेल्या संपूर्ण स्टेजवरच्या व्यवस्थेपासून त्या ठिकाणी सिनेमा दाखवण्याची सोय पहिल्यांदा आपण करतोय. मुंबईमध्ये नाट्यगृह आणि सिनेमा एकाच ठिकाणी, त्याची साऊंड सिस्टीम पण वेगळी, डॉल्बी, अशा पद्धतीचं रवींद्र नाट्य मंदिर, 2 लघु नाट्यगृह जी वर आहे ती सुद्धा अद्यावत सुशोभित, टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेड आणि तिथेही सिनेमा आणि संगीत, कला, नाटक वगैरे ही सगळे कार्यक्रम करता येऊ शकतात अशी 2 लघु नाट्यगृह आपली त्या ठिकाणी 5 प्रदर्शन दालने आहेत. म्हणजे मुंबईत या सेंट्रल भागामध्ये आर्ट, कल्चर याचा डिस्प्ले किंवा त्या कलाकारांना त्या जागा उपलब्ध करून देणाऱ्या सुबक व्यवस्था या 5 प्रदर्शन दालनं आणि बरोबरीने जेव्हा आपण नाट्यगृह बनवतो, संगीत कला अकादमी बनवतो, त्यावेळेला त्याला तालीमची दालनं पण लागतात. ती 15 तालिमीची दालने या सगळ्या संकुलाचं उद्घाटन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि संबंधित सगळ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच एक ओपन थिएटर म्हणजे खुला रंगमंच कंपाऊंडमध्ये की जिथे नवोदित कलाकार किंवा आवश्यकता ज्यांना वाटते त्या सगळ्यांना ती सुद्धा सोय. आभासी चित्रीकरण कक्ष, ध्वनी संकलन कक्ष,
ध्वनी मुद्रण व ध्वनी रोपण कक्ष म्हणजे सगळ्या रेकॉर्डिंगची मराठी चित्रपट गृहांना मराठी चित्रपट निर्मात्यांना आणि आवश्यक हिंदी वगैरे ज्यांना कोणाला त्यांना अद्यावत अशा पद्धतीचे स्टुडिओ हे त्या दालनामध्ये आपण संकुलामध्ये देतो. ऑडिओ व्हिडिओ दोन्हीचं त्या ठिकाणी काम होऊ शकतं अशा पद्धतीचा स्टुडिओज आपण त्या ठिकाणी देतो आहोत. बरोबरीने आग्रह आमच्या विभागातर्फे याचा राहिला आहे. आमचे सचिव खारगे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आग्रह राहिला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्देश आहे या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची जशी सोय आहे तसं कला गुण त्यांचे उपजत असतील तर त्याला बळ मिळण्याची सुद्धा अकादमीमध्ये व्यवस्था असली पाहिजे. आणि म्हणून कला सादरीकरण, कला शिक्षण, कला आस्वादन, कला संवर्धन आणि कला विषयक रोजगार निर्मिती अशा विविध सुविधा अकादमीत करण्याचं ठरलंय, प्लॅन झालंय, सुरू होणार आहे. आणि यामध्ये 20 वेगवेगळ्या प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम म्हणजे आपल्याला ही संधी आपल्या नवोदित कलाकारांना द्यायची आहे की ज्यांना यात सर्टिफाईड कोर्स सुद्धा त्या ठिकाणी आपण चालू करतो. मला वाटतं मुंबईतलं अति असं भव्य आणि सुशोभित असलेलं हे नाट्यगृह आणि अकादमी आता मुंबईकरांसाठी आपण खुली करतो. 28 तारखेपासून आपल्या माध्यमातून मुंबईकरांना त्याचं मी जाहीर आमंत्रण देतोय. आपल्या सगळ्यांना आमंत्रण देतोय की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला जरूर यावं. There are reports on the security cut that has taken place on Shinde's faction MLAs. How do you react to this? However, we have seen that there is a cut in BJP as well and there is a cut in NCP as well. But the greater number are being seen from the Shinde faction MLAs. Today I am here to announce the opening of a theatre which was much needed for the Mumbaikars. So what we offer or for which I work for the Mumbaikars, that good news I am trying to share with you. So I hope I don't want to divert from my core issue. सर, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचं विकिपीडियावरचं जे मजकूर वादग्रस्त समोर आलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्देश दिलेला आहे की यासाठी चौकशी करावी. आता मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिल्यावर आता बाकी मी बोलण्यासारखे काही नाही. अशा पद्धतीनं वादग्रस्त लिहिले जाते. माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. यंत्रणा आता योग्य कारवाई करतील. सुप्रिया सुळे या बीडमध्ये आज गेल्या होत्या आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी असं म्हटलं की अमित शहानी मला शब्द दिलेला आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय जो आहे तो दिला जाईल कुटुंबियांना. देशमुख कुटुंबियांचं दुःख आणि घडलेला अतिशय हिंसात्मक हा प्रभाग जो आहे, खून जो आहे, या विषयात संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई, कठोर कारवाई ती होणारच आहे, प्रस्तावित आहे, सुरू झालेली आहे. कोण कोणाला भेटतं याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. राज्य सरकार म्हणून आम्ही कायदा सुव्यवस्थेत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सरकार काम करेल आणि यंत्रणा काम करेल. अनेक आमदार असतील, पदाधिकारी आहेत, जी सुरक्षा कमी केलेली आहे. आज मी रवींद्र नाट्यगृह आणि पु ल देशपांडे अकादमी ही आता मुंबईकरांसाठी खुली होणार ही आनंदाची बातमी कळवत असताना मला दुसऱ्या कुठल्या विषयाकडे आज तरी वळावं असं वाटत नाही. मंत्रालयामध्ये कुठेतरी श्रेयाचं राजकारण सुरू आहे आणि वेड्यांची जत्रा भरली असा आरोप जो आहे तो संजय राऊत. ज्यांना आता इस्पितळात नाव घालण्याची वेळ झाली आहे आणि ते वेड्यांच्या इस्पितळात ते वेड्यासारखं बडबड करतात. त्यात अग्रणी नाव संजय राऊत यांचं आहे. नहीं, संजय राउत कह रहे हैं कि बीजेपी खासतौर पर शिवसेना में वो अपने दल का तो सोचे, अपने दल में उनके एमएलएस, उनके लीडर्स उनको छोड़ के जा रहे हैं. अलायंस में संजय राउत अपने अलायंस पार्टनर को छोड़ के जा रहे हैं. केजरीवाल इंडिया अलायंस को तोड़कर बाहर निकले. वो अपने अलायंस का देखे दूसरे का कहाँ देख रहे हैं.
उनके यहाँ तो गैंग किलिंग शुरू है। कांग्रेस भी ऐसी कह रही है कि बीजेपी यही करती है, हमने शिंदे जी को पहले भी कहा था, अब शिंदे जी को क्या? बीजेपी निकल जाएगी और फिर उसके बाद अजित पवार को भी खत्म कर देगी। ये ख्याली पुलाव है कांग्रेस का। हम साथ में हैं, साथ में रहेंगे, साथ में सरकार चलाएंगे। अनेक संघटना छावा चित्रपटाचा टॅक्स फ्री करण्याची मागणी करतात. त्या विषयात मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललोय आणि अनेक संघटनांच्या मागणीचं स्वाभाविक स्वागत आहे, पण त्या सगळ्यांच्या आधीच तुमचा प्रतिनिधी म्हणून मी सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा विषय ऑलरेडी मांडलेला आहे, त्यामुळे या विषयात योग्य निर्णय होईल.